खूप दिवस मासेच येत नव्हते विकायला आणि काल नेमके मासे आले आणि मस्त पापलेट आणि कोळंबी घेतली आणि छान कोळंबी फ्राय आणि पापलेट फ्राय करून घेतले. मसाला मीठ लावून मॅरिनेट करून घेतलेला आहे. छानपैकी कोकमचा आगळ लावून घेतलेला आहे, लिंब लावून घेतलेला आहे आणि छानपैकी तांदूळ आणि रव्यामध्ये मस्त की मसाला मीठ टाकून छान की घोळून घेतलेले आहेत आणि छान अशी पापलेटचे तुकडे करून घेतलेले फ्राय आणि बाजूला थोडीशी कोळंबी फ्राय करून घेतली आणि आता पापलेटच्या डोक्यांचा रस्सा आणि कोळंबी टाकून छानपैकी ग्रेव्हीवाला रस्सा बनवून घेतला आणि मस्त की फ्राय पापलेट आणि कोळंबी करून घेतलेली. आता अशा प्रमाणात करून घेतलेली आणि तांदळाची भाकरी भातावर एक नंबर झाला होता. बऱ्याच दिवसांनी मच्छी केली होती, खूप सुंदर अशी फ्राय झाली होती. बरेच लसूण टाकलेले छान मध्ये लसणाचा एक छान फ्लेवर मस्त वास येतो. नक्कीच करून बघा अशी मच्छी. आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला तर अशा छान छान रेसिपी बघायच्या असेल तर राणेच रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. अशाच व्हिडिओ मी रोज टाकत असते. टिफिनच्या आयडिया, जेवणाच्या आयडिया, रेसिपी टाकत असते. चला तर मस्त की या खायला आवडत असेल तर चला कोळंबी आणि पापलेट खायला या. तांदळाच्या भाकरीबरोबर खायला मजाच वेगळी असते आणि भाताबरोबर छान रस्सा मस्त केला होता. चला तर मग पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.